कितवा चॅप्टर आहे बोला? 8वा चॅप्टर आहे. चॅप्टरचं नाव आहे. आता याच्यामध्ये हे सगळे आपण PYQs बघणार आहेत, कारण तुमचा म्हणजे अभ्यास पेपर जवळ आला. पेपर जवळ आल्याच्या नंतर भरपूर पोरांचं काय असतं, IMP. तर सगळ्यात मोस्ट IMP गोष्ट काय असते तुमचे PYQs. कारण तुम्ही PYQ मध्ये बघता एक एक प्रश्न 2-2, 3-3, 4-4 वेळा विचारले गेलेले आहेत. मी तुम्हाला कालच उदाहरण सांगितलं. तर आजचा जो पहिला प्रश्न आहे बघा काय म्हणते, स्टेट द फॉर्म्युला फॉर द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. मला वाटतं मी जे तुमची टेस्ट घेतली होती 4 चॅप्टरची, त्याच्यामध्ये हा प्रश्न मी विचारला होता, स्टेट द फॉर्म्युला फॉर द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. पुढे काय म्हणते, ऍट अ पॉइंट आउटसाइड अँड इन्फिनाइटली लॉंग चार्ज्ड सिलेंड्रिकल कंडक्टर. बघा तुमचा जो कंडक्टर आहे, हा कंडक्टर कसा आहे, लॉंग आहे, चार्जड आहे, आणि त्याचा शेप कसा आहे, सिलेंड्रिकल. 3 प्रकारचे तुम्ही कंडक्टर बघितलेले आहेत. एक सिलेंड्रिकल शेप, दुसरा काय प्लेन शीट, आणि तिसरा काय स्पेरिकल शेप. तर हा सिलेंड्रिकल शेप आहे. जुलै 2022 मध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. कधी विचारला गेलेला आहे? जुलै 2022. तर बघा त्याचा फॉर्म्युला काय सगळ्यांनी बोलायचं माझ्या पाठीमागे. E इज इक्वल टू काय फॉर्म्युला बोला, E इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2πk इप्सिलॉन नॉट r. बोलायचं का तुला? बोला. E इज इक्वल टू काय आहे, लॅम्बडा अपॉन 2πk इप्सिलॉन नॉट r. आता भरपूर विद्यार्थी फक्त हा फॉर्म्युलाच लिहितात. तर फक्त फॉर्म्युला लिहून जमत नाही. याच्यामध्ये तुम्हाला लॅम्बडा कोण आहे, आर कोण आहे, इप्सिलॉन नॉट कोण आहे. लॅम्बडा म्हणजे काय तुमचं लिनियर चार्ज डेन्सिटी, आर म्हणजे काय तुमचं रेडियस, आणि इप्सिलॉन नॉट म्हणजे काय आहे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. हे तुम्हाला कळायला पाहिजे. बघा आता दुसरा प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे बघा, ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. काय काढायचे आहे तुम्हाला, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. म्हणजे कुठल्या थेरम वरती शिकतोय आपण सांगा बरं, कुठला लॉ आहे हा, गॉस लॉ. व्हेरी गुड. कुठला लॉ आहे, गॉस लॉ. तर गॉस लॉ वरती आपण गॉस लॉचे 3 ऍप्लिकेशन बघितले होते, आणि 3 ऍप्लिकेशन मध्ये आपण काय शोधलेलं होतं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. एक प्लेन शीटची आहे, दुसरी स्पेरिकल कंडक्टर आहे, बरोबर का, आणि तिसरा कुठला आहे, सिलेंड्रिकल शेप कंडक्टर. तर आता इथं प्लेन शीटचीच बघायची आपल्याला. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट अ पॉइंट आउटसाइड युनिफॉर्मली चार्ज्ड थिन प्लेन शीट. बघा जे तुमचा कंडक्टर आहे हा कसा आहे, थिन प्लेन शीट आहे. कधीचा प्रश्न आहे हा, जुलै 2017 हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. तर बघा डायग्राम जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितली तर एक प्लेन शीट दिलेला आहे. तुम्हाला डायग्राम छानपैकी काढायची आहे. डायग्रामला तुम्ही बॉक्स करायचा, इथे केलेला नाही पण बॉक्स करायचा आहे. ते जे प्लेन शीट आहे त्या प्लेन शीट वरती सगळ्या बाजूला काय केलेलं आहे, जे पॉझिटिव्ह चार्ज आहे ते डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. त्याच्यानंतर बघा इकडचा जो पॉईंट आहे हा पॉईंट P आहे, इकडचा पॉईंट P डॅश आहे. इकडची इलेक्ट्रिक फील्ड आउटसाइड E आहे, इकडची पण इलेक्ट्रिक फील्ड E आहे, आणि आपण इथला एक स्मॉल एरिया घेतलेला आहे DS हा. आणि हा जो वरचा सरफेस आहे, ह्या सरफेसला तुम्ही काय म्हणता बोला, गॉसियन सरफेस. आवाज यायला पाहिजे, काय म्हणणार त्याला तुम्ही, गॉसियन सरफेस. आणि डायग्रामला नाव द्या तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द युनिफॉर्मली चार्ज्ड प्लेन शीट. लक्षात, ती कशी आहे, युनिफॉर्मली चार्ज प्लेन शीट आहे. बघा आता मग ह्याच्यामध्ये तुम्हाला गिव्हन लिहायचं आहे. मग आता गिव्हन लिहिताना तुम्हाला काय काय लिहायचं आहे, ह्याच्या नंतर मी तुम्हाला समरी पण एका बाजूला बनवून देणार आहे. लक्षात घ्या. आता गिव्हन मध्ये तुम्ही काय लिहिणार, समजा कन्सिडर केलं एक युनिफॉर्मली चार्ज्ड प्लेन शीट आहे. काय आहे, एक युनिफॉर्मली चार्ज्ड प्लेन शीट आहे. त्याची सरफेस चार्ज डेन्सिटी किती आहे, सिग्मा. म्हणजे हे जे तुमचे प्लेन शीट आहे ह्याच्यावरती जे चार्जचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे ते किती चार्ज डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत, सिग्मा एवढे. बरोबर. पुढे काय म्हणते बघा, मग आता ही जी सरफेस चार्ज डेन्सिटी ह्याचा फॉर्म्युला आहे की काय फॉर्म्युला आहे रे, Q अपॉन A. सगळ्यांनी बोला काय फॉर्म्युला बोला पटकन, Q अपॉन A. याच्यावर तुम्ही Q ची व्हॅल्यू काढली, Q इज इक्वल टू काय केलं तुम्ही, सिग्मा A. Q इज इक्वल टू काय केलं तुम्ही, सिग्मा A. ठीक आहे. बट अकॉर्डिंग टू गॉस थेरम, आता जो गॉसचा लॉ आहे किंवा गॉसचा जो थेरम आहे, गॉसचा लॉच्या स्टेटमेंटच काय आहे, फाय इज इक्वल टू Q अपॉन इप्सिलॉन नॉट. फाय इज इक्वल काय तुमचं, Q अपॉन इप्सिलॉन नॉट. मग मला याच्यावरनं सांगा, जे तुमची ही जी फाय Q ची व्हॅल्यू आहे ती Q ची व्हॅल्यू जर तुम्ही या ठिकाणी टाकली तर फाय इज इक्वल काय बनते तुमचं, सिग्मा A अपॉन इप्सिलॉन नॉट. बरोबर का. आता इथं आपण काय कशाची व्हॅल्यू काढली, फायची. आता मला सांगा फायची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला, सिग्मा A अपॉन इप्सिलॉन नॉट. ह्याला दिलं तुम्ही इक्वेशन नंबर 2. बट आता हेच गॉसचा थेरम जो आहे ना हा आपल्याला काय सांगतो लक्षात घ्या. आता काय म्हणते, लेट अस फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी E ऍट द पॉइंट P. आता पॉइंट P ची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढायची. मग आता गॉसच्याच लॉ नुसार जर त्याचं गॉसच्या लॉचं जे दुसरं स्टेटमेंट आहे ते आपल्याला काय सांगतं, फायचा जो फॉर्म्युला आहे, फाय इज द इंटिग्रल इंटिग्रेशन. फाय म्हणजे काय बरं, फाय म्हणजे काय रे, फ्लक्स. फाय म्हणजे काय, फ्लक्स. कसलं फ्लक्स आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स. आणि याचा एक फॉर्म्युला काय असतो, ह्याला काय म्हणतात तुम्ही, इंटिग्रल इंटिग्रेशन ऑफ EDS. E म्हणजे काय, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, आणि DS म्हणजे काय,
एरिया, स्मॉल एरिया. आता हा जो एरिया आहे, जर तुम्ही डायग्राम मध्ये बघितलं तर पी साईडचा एक एरिया म्हणजे बॅक साईडचा एक आणि फ्रंट साईडचा आहे. हा जो दुसरा आहे हा पी साईडचा आहे, कारण दोन एरिया येणार ना. आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जर काढायची म्हटलं तर दोन्ही बाजूची काढावी लागणार. मग एक बाजू कुठली पी आणि दुसरी बाजू कुठली पी डॅश, बरोबर का. मग आता इथं आपण दोघांची बेरीज आणली. आता इथं पण हे इंटिग्रेशनच्या बाहेर येतं आणि हे पण काय होतं तुमचं इंटिग्रेशनच्या बाहेर येतं. मग आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मला सांगा, जो तुमचा प्लेन शीट आहे, प्लेन शीटचं जे स्मॉल एरिया घेतलं डीएस, त्याचं जर आपण इंटिग्रेशन केलं तर त्याचा टोटल एरिया काय बनणार रे? ए. काय बनणार बोला? टोटल एरिया ए बनणार. आणि या ठिकाणी जो तुमचा थिटा आहे ना, आता इथं लिहिलेलं नाहीये, पण ह्याच टर्मला आपण ई डी एस कॉस थिटा असं पण लिहू शकतो. का? कारण हे व्हेक्टर फॉर्म मध्ये आणि कसला प्रोडक्ट आहे तो? डॉट प्रोडक्ट आहे. आणि डॉट प्रोडक्टला जर तुम्हाला स्केलर फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर तुम्ही त्याला कसं लिहिता? कॉस थिटाच्या भाषेत. बोला कसं लिहिता त्याला तुम्ही? कॉस थिटाच्या भाषेमध्ये. आणि इथं जो थिटा आहे हा थिटा तुमचा 0 येतो, मग कॉस 0ची व्हॅल्यू 1 येते, ते तुम्हाला मेन्शन करण्याची आवश्यकता नाही. मग ह्याचं टोटल इंटिग्रेशन करून तुम्ही काय लिहिलं? ई ए. आणि ह्याचं पण काय लिहिलं? ई ए. मग ह्याच्यातून तुमचा फाय इज इक्वल काय झालं रे? ट्वाइस ई ए. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3. आता जर तुम्ही इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 ला जर तुम्ही कम्पेअर केलं तर तुमच्या काय लक्षात येतंय रे? इक्वेशन नंबर 2 मध्ये जे फायची व्हॅल्यू आहे ती फायची व्हॅल्यू काय होती तुमची? सिग्मा ए अपॉन इप्सिलॉन नॉट. आणि इक्वेशन नंबर 3 मध्ये फायची व्हॅल्यू काय होती? ट्वाइस ई ए. ह्याच्यावरनं काढायचं काय तुम्हाला? ई. मग हा ए आणि हा ए काय झाला तुमचा? कॅन्सल. हा 2 इकडे येऊन काय होतो? डिवाइड होतो. मग ई इज इक्वल टू काय बनतं तुमचं? सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन नॉट. आणि हीच काय झाली तुमची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. मग तुम्ही खाली लिहिणार दिस इज द एक्सप्रेशन फॉर द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट अ पॉइंट आउटसाइड द युनिफॉर्मली चार्ज्ड थिन प्लेन शीट. ह्या काढा सर्वजण आपण मिळून ह्याची समरी लिहूयात. आता मला सांगा, ह्याची जर तुम्हाला समरी लिहायचं म्हणलं तर तुम्ही समरीच्या फॉर्म मध्ये ह्याला कसं कसं लिहिणार? चला सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा, सगळ्यात स्टार्टिंगला तुम्ही काय केलं रे? ह्याच्यावरती चार्ज डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत, बरोबर. इथंच घेऊयात आपण समरी. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय केले? ह्याचे चार्ज डिस्ट्रीब्यूट केले. मग चार्ज जे डिस्ट्रीब्यूट केलेले आहे त्या चार्जची चार्ज डेन्सिटी काय आहे तुमची? सिग्मा. मग सिग्माचा फॉर्म्युला काय घेतला तुम्ही? क्यू ए. मग क्यू इज इक्वल क्यू अपॉन ए. मग क्यू इज इक्वल काय घेतलं तुम्ही? सिग्मा ए. ह्याला काय दिलं रे बाबांनो? इक्वेशन नंबर 1. गिव्हन वगैरे तुमची तुम्हाला लिहिता येतं, डायग्राम काढायचं. चार्ज डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे, चार्ज डेन्सिटी आहे सिग्मा. सिग्मा इज इक्वल क्यू अपॉन ए. क्यू इज इक्वल काय झालं बोला? सिग्मा अपॉन ए. आता तुम्ही काय वापरला इथं? गॉसचा थेरम वापरला. काय वापरला बोला? 2 नंबरला गॉसचा थेरम वापरला. मग गॉसचा थेरम तुम्हाला काय सांगतो? फाय इज इक्वल टू क्यू अपॉन इप्सिलॉन. मग आता हे जे क्यू ची व्हॅल्यू आहे, ही क्यू ची व्हॅल्यू जी आहे लक्षात घ्या, हे जे क्यू ची व्हॅल्यू आहे, हे क्यू ची व्हॅल्यू तुम्ही काय करता? इथं पुट आउट करता. मला सांगा फाय इज इक्वल टू काय बनतं तुमचं? सिग्मा ए अपॉन इप्सिलॉन नॉट. याला दिलं तुम्ही इक्वेशन नंबर 2. इथपर्यंत कोणाला काय अडचण नाही. आता तुम्ही पुन्हा हेच जे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किंवा जे फायचं एक्सप्रेशन आहे, हे तुम्ही दुसरं फायची व्हॅल्यू वापरता. मग दुसरं फायची व्हॅल्यू काय वापरली तुम्ही बघा. या ठिकाणी लिहितो फाय इज इक्वल टू इंटिग्रल इंटिग्रेशन ऑफ वेक्टर ई डॉट डीएस. आणि हे कुणाचं घेतलं रे तुम्ही? एक मिनिट, इथं जागा पुरत नाही, मी इकडे लिहितो बघा. तुम्ही काय घेता दुसरं नंतर फाय इज इक्वल टू काय? इंटिग्रल इंटिग्रेशन ऑफ वेक्टर ई डॉट डीएस, बरोबर का. आणि कुठल्या साईडचं घेतलं तुम्ही? पी साईडचं. प्लस पुन्हा फायची व्हॅल्यू काय घेतली तुम्ही? इंटिग्रल इंटिग्रेशन ऑफ वेक्टर ई डॉट डीएस. आणि हे कुठलं घेतलं तुम्ही? पी डॅशचं. आता ह्याच टर्मला तुम्ही लिहिताना इंटिग्रल इंटिग्रेशन ऑफ काय लिहिता? ई डी एस कॉस थिटा पी. प्लस इकडे काय लिहिणार तुम्ही? इंटिग्रल इंटिग्रेशन ई डी एस कॉस थिटा काय? पी डॅश. काय लिहिलं? पी डॅश. पण तुमचा जो थिटा आहे हा थिटा काय तुमचा? 0. बरं मला सांगा, थिटा हा कोणाकोणामधला अँगल आहे रे? तर हा एरिया वेक्टर आणि डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ह्या दोघांमधला अँगल असतो. तो किती आहे तुमचा? 0 आहे. मग फाय थिटा इज इक्वल काय झालं तुमचा? 0. मग कॉस 0 ची व्हॅल्यू काय असते तुमची? 1. मग आता ह्याला जर इंटिग्रेशनच्या बाहेर काढलं तर मला सांगा, ई इंटिग्रेशनच्या बाहेर काढलं, इंटिग्रेशन मध्ये राहिलं काय? फक्त डीएस. प्लस इथं पण ई बाहेर काढलं, इंटिग्रेशन मध्ये राहिलं काय? फक्त डीएस. हे कशाचं आहे तुमचं? पी डॅशचं. आणि हे कशाचं आहे तुमचं? पीचं. आता हे जर डीएसचं जर तुम्ही इंटिग्रेशन केलं तर एरिया मिळतो, टोटल एरिया. आणि त्या प्लेन शीटचा टोटल एरिया किती आहे? ए. मग इकडे काय आलं तुमचं? ई ए प्लस काय आलं? ई ए. मग आता मला सांगा, ई ए प्लस ई ए इज इक्वल टू काय झालं तुमचं? ट्वाइस ई ए. ह्याला इक्वेशन नंबर 3 दिलं. आता जर मला सांगा, तुम्ही इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 2 जर बघितलं तर इक्वेशन नंबर 3 मध्ये लेफ्ट हँड साईडला काय आहे? फाय. आणि इथं पण काय आहे? फाय. ह्या जर दोन इक्वेशनला जर तुम्ही कम्पेअर केलं तर तुम्हाला इक्वेशन नंबर जे फायनल इक्वेशन मिळते ते कसं मिळते? मग ट्वाइस ई ए इज इक्वल टू काय? सिग्मा ए अपॉन इप्सिलॉन नॉट. मग मला सांगा, या ठिकाणी ए आणि ए काय झालं तुमचा? कॅन्सल झाला. मग ई इज इक्वल टू काय राहिलं? सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन नॉट. सो दॅट इज द व्हॅल्यू ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आउटसाइड द प्लेन शीट. बरोबर. चला समरी लिहून घ्या सगळ्यांनी. हॅलो.